नमस्कार. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आज आपण बघणार आहोत विशेषण. विशेषण म्हणजे काय? ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह हे काय असतं? नाम जे असतं ज्याला आपण इंग्लिशमध्ये नाऊन म्हणतो, त्या नाऊनचं, त्या नामाचं एक विशेष, जास्तीचा विशेष सांगणारा शब्द असतो. तर कसं तुम्हाला एक सांगते. हुशार मुलगी टीचरना आवडते, शिक्षकांना आवडते. आता हुशार मुलगी, हुशार मुलगी, मुलगी काय आहे? मुलगी ती नाऊन आहे, नाम आहे ते. आणि नामाचं विशेष माहिती हुशार मुलगी. हुशार मुलगी, मुलगी कशी आहे? हुशार आहे. आता इथे काय झालं? मुलगी कशी आहे हिची जास्त माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला विशेषण किंवा ॲडजेक्टिव्ह म्हटलं जातं. असे ॲडजेक्टिव्ह जे असतात ना, ते ॲडजेक्टिव्ह आपल्या वाक्याला एक विशेष सौंदर्य प्राप्त करून देतात. एक विशेष सौंदर्य त्यामधून आपल्याला कळतं. आता हे कसं ओळखायचं? एक लक्षात घ्या. नामाची अधिक माहिती सांगणारा शब्द. कशाची? नामाची अधिक माहिती सांगणारा शब्द म्हणजे काय आपल्याला पाहिजे? पहिल्यांदा नाम काय आहे? पहिलं वाक्यातलं नाम शोधून काढायचं. नाम कोणतं आहे? नाम तुम्हाला माहिती आहे, आता मी त्याचा व्हिडिओ केलेला आहे, तुम्ही तो बघितलाच असेल. तर नाम काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. तर नामाचे बरेच प्रकार आहेत, तेही मी तुम्हाला सांगितले होते. तर त्याच्यामध्ये वस्तूची नावं जी असतात त्यालाही नाम म्हणतो आपण. आता कसा बघा. पीस, पक्ष्याचं पीस असतं ना, पांढरं स्वच्छ पीस. आता पीस उडत उडत गेलं असं जर समजा वाक्य असेल तर पांढरं पीस किंवा हलकं पीस. हलकं पीस, पीस काय आहे? नाम आहे. आपण पहिल्यांदा काय करायचं? नाम शोधून काढायचं. आता हलकं पीस वाऱ्याने उडून गेलं. हलकं पीस, याच्यामध्ये पीस हा शब्द आपल्याला नाम सापडला. आता नामाची अधिक माहिती काय सांगितली आहे? पीस कसं आहे? ते हलका आहे. मग नामाची अधिक माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. काय म्हणतो? विशेषण किंवा इंग्लिशमध्ये ॲडजेक्टिव्ह म्हणतो. तर ॲडजेक्टिव्ह हे जे असतं किंवा विशेषण हे जे असतं ते नामाची अधिक माहिती सांगतं. त्यासाठी आपल्याला काय पहिल्यांदा काय करायचं? मी आत्ता सांगितलं तुम्हाला. काय करायचं? पहिल्यांदा नाम शोधून काढायचं. वाक्यात नाम कोणतं आहे आणि त्याची अधिक माहिती काय आहे याच्यामध्ये आपल्याला विशेष नाम, विशेषण हे आपल्याला नक्की समजतं. आता विशेष नाम जरी असलं, कोणत्याही प्रकारचं नाम असू दे, नाम शोधून काढायचं पहिलं. विशेष नाम असू दे, सामान्य नाम असू दे, कलेक्टिव्ह नाऊन असेल तर ह्यापैकी नाम कुठलं आहे वाक्यामध्ये ते पहिलं शोधून काढायचं. आता त्याच्यामध्ये अजून आपण उदाहरणं बघूया. सुंदर मुलगी, सुंदर मुलगी. आता ही मुलगी काय आहे? सुंदर मुलगी. मुलगी हे नाव नाही, मुलगी हे नाम आहे. नाम शोधून काढलं आपण. सुंदर मुलगी. सुंदर हे नाम नाही आहे तर मुलगी हे नाव आहे. तर ह्या दोन शब्दातला आपण नाम शोधून काढलं, मुलगी. आता मुलगीची काय अधिक माहिती काय आहे? सुंदर मुलगी. सुंदर मुलगी, मुलगीचं अधिक माहिती सांगणारा जो शब्द आहे तो विशेषण. लक्षात घ्या, तो विशेषण आहे. तर विशेषण काय आपल्याला हे समजलं. त्यामुळं आपण काय करायचं? पहिलं वाक्यामध्ये नाऊन काय आहे किंवा नाम काय आहे हे पहिलं बघायचं. नाम एकदा तुम्ही लक्षात घेतलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल की त्याची अधिक माहिती, जास्त माहिती काय सांगितली आहे. तर तिथे काय आहे? जास्त माहिती सुंदर मुलगी, हुशार विद्यार्थी, हुशार विद्यार्थी, सुंदर मुलगी, गुलाबी फ्रॉक.
गुलाबी कपडे किंवा लाल कपडे, निळे आकाश. आकाश कसे आहे? आकाश कसे आहे? निळे आहे. मग निळे हे काय झालं? आकाशाचं विशेषण झालं. आकाशाचं काय झालं? विशेषण. तर अजून आपण उदाहरण बघूया. हिमालय, उंच हिमालय, जगातला उंच डोंगर, जगातला उंच पर्वत. उंच पर्वत, पर्वत नाउन. उंच पर्वत, उंच काय झालं? विशेषण. कशाचं विशेषण झालं हे? पर्वताचं. विशेषण हे नामाचेच असते. नामाच्या विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. त्यामुळे विशेषण जर बघायचं झालं तर ते नामाचं बघायचं, कारण नामालाच विशेषण असतं. विशेषण हा शब्द जर आला तर तो नामाचा आहे हे लक्षात घ्या. कारण काही वेळेला काय होतं, क्रियापदाचं सुद्धा विशेष माहिती सांगितली जाते. भरभर चालतो. आता भरभर चालणे, चालणं कसं आहे? भरभर. हे नामाचं विशेषण नाही आहे. इथे नामाचं विशेषण बघायला पाहिजे. सुंदर मुलगी भरभर चालते असं जर म्हटलं आपण तर सुंदर मुलगी विशेषण कुठलं झालं? मुलगीचं विशेषण. नामाचंच विशेषण. कशाचं विशेषण असतं? नामाचं. नामालाच विशेषण असतं हे लक्षात घ्या. तर काय आहे? सुंदर मुलगी, हुशार विद्यार्थी, निळे आकाश, हलके पीस. आता हे सगळं जे आपण आता बोललो ते सगळे नाम आहेत आणि नामाची अधिक माहिती सांगणारे शब्द आहेत. नामाची अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दालाच विशेषण म्हण. मी परत परत मुद्दाम रिपीट करते, कारण विशेषण हे फक्त नामाला असतं. नामाची अधिक माहिती सांगणाराच शब्द विशेषण असं म्हटला जातो. आता हे तुमच्या विशेषण म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर ह्याच्यामध्ये आपण अजून बघूया. पालक भाजी आहे. सगळ्यांना माहिती आहे, आपण पालकाचे पराठे खातो, पालकाची भाजी खातो, पालकाची कोशिंबीर खातो. आता हे पालक ही भाजी आहे. हिरवागार पालक. बाजारात हिरवागार पालक मिळाला. बाजारात हिरवागार पालक मिळाला. आता हिरवागार काय आहे? नामाची अधिक माहिती सांगणारा पालक. ह्या नामाची अधिक माहिती सांगणारा शब्द हिरवागार. त्यामुळे काय झालं? हिरवागार हे विशेषण झालं. कशाचं विशेषण झालं? पालकाचं. तुम्ही ही जोडी जमवायला शिका. कोणतं विशेषण कशाला लावतात, कोणतं विशेषण कशाला आलेलं आहे त्या वाक्यामध्ये, ही जोडी तुम्हाला लक्षात आली पाहिजे की विशेषण आणि कशाचं विशेषण आहे ते. त्याला व्याकरणामध्ये विशेष्य असा शब्द आहे. ज्याचं विशेषण असतं त्याला विशेष्य असं म्हटलं जातं. हे तुम्ही जरी लक्षात नाही ठेवलं, लक्षात घेतलं किंवा लक्षात तुमच्या राहिलं, छानच आहे. असं विशेषण आणि विशेष्य अशा जोड्या त्या असतात. तर ते कसं करायचं बघा. तर विशेष्य आणि विशेषण असं जरी जोडी तुम्हाला जोडता आली तरी उत्तम आहे. विशेष्य हे नेहमी नाम असतं, म्हणून तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की आपण नाम शोधायचं. नाम आणि त्याचं विशेषण. विशेषणाला विशेष्य असतं आणि ते विशेष्य जे असतं ते नाम असतं. त्यामुळं तुम्हाला हे लक्षात घ्या की विशेषण आणि नाम याच्या जोड्या असतात आणि ह्या जोड्या तुम्ही बघा. म्हणजे कसं? आता निळेशार आकाश, हलके पीस, हलके पीस. आता बघा, पीस आणि हलके ही जोडी झाली ना. कशाचं विशेषण आहे? पीस. पीस या नामाचं विशेषण आहे. कोणतं? हलके. हलके पीस अशी ही जोडी झाली.
तर ही जोडी लक्षात घेतली आपण की आपल्याला विशेषण कोणचं आहे आणि त्याचं नाम कोणचं आहे. त्या नामाला व्याकरणामध्ये वेगळा शब्द विशेष्य असा आहे. आता काय आहे, तुम्हाला विशेषण आणि नाम ह्याच्या ज्या जोड्या आहेत त्या 5वी पासून ते अगदी 10वी पर्यंत विशेषण आणि विशेष्य किंवा विशेषण आणि त्याचं नाम अशा जोड्या तुम्हाला 10वी पर्यंत ह्या जोड्या जुळवायच्या आहेत. ह्याची विशेषण तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे आणि विशेषण कोणतं आहे हे नाम एकदा लक्षात आलं की लगेच तुम्हाला ते कशाचं विशेषण आहे हे नक्की लगेच समजतं. त्यामुळं ह्या जोड्या तुम्ही लक्षात घ्या आणि अशा लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला नाम कुठलं आणि विशेषण कुठलं हे नक्की लक्षात येईल. आणि हे तुम्ही 5वी पासून ते 10वी पर्यंत ह्या गोष्टीची जाणीव घ्या आणि व्याकरणातला हा विशेषण हा भाग लक्षात घ्या. पहिल्यांदा काय करायचं, नाम शोधायचं, वाक्यातलं नाम कुठलं आहे आणि नाम एकदा तुम्हाला लक्षात आलं की त्याचं विशेषण कोणतं आहे लगेच त्याच्यात साधारणपणे हे विशेषण त्याच्याच शेजारी असतं. विशेषण झालं की पाठोपाठ त्याचं नाम यावं अशी अपेक्षा असते. ते इकडे तिकडे थोडंसं असू शकतं कारण आपल्याला अर्थानुसार किंवा स्ट्रेस द्यायचा असेल, कुठं जोर द्यायचा असेल, अशा वेळेला ते विशेषण थोडंसं अलीकडे किंवा पुढच्या बाजूला जाऊ शकतं. तर पहिलं नाम शोधलं ना की तुमच्या लक्षात लगेच येईल की त्याची अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण आहे. त्यामुळे तुम्ही नाम आणि त्याची जोडी विशेषणाची हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास जरूर करा. आणि हे विशेषण कोणतं आहे हे पहिलं नाम शोधून मग लगेचच तुम्हाला ते लक्षात येईल. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.